Welcome student in general science period. Today we learn lead acid cell. आज आपण लेड आम्ल विद्युत घट याच्याविषयी माहिती आपण आज घेणार आहोत. विद्यार्थी मित्र हो, आज आपण लेड ॲसिड सेल लेड आम्ल विद्युत घट याच्याविषयी माहिती आपण आज घेणार आहोत. बघा, सी लेड ॲसिड सेल diagram on a screen. The design of lead acid cell, let us examine its principle. This type of cell can be recharged after getting electrically discharged. The lead acid cell contains a lead electrode and lead oxide electrode, and both are dipped in dilute sulfuric acid. Lead oxide carries a positive charge while the lead electrode carries a negative charge. The potential difference between these two is nearly about 2 volt. Because of the chemical reaction between the substances in the cell, electrical charge is produced on both the electrode and electric current flows through the load in this circuit. बघा, याला मराठीमध्ये आपण सांगू. आपण याला बघा, लेड आम्ल विद्युत घट. आपल्या स्क्रीनवर पडद्यावर लेड ॲसिड सेल लेड आम्ल विद्युत घटाची आकृती आपण या ठिकाणी काढलेली आहे. बघा, या ठिकाणी या आकृतीमध्ये आपण थोडं लक्षात घेऊ. आपण याचं तत्व आपण बघून घेऊ, समजून घेऊ. आपण या प्रकारचे घट विद्युत विमोचन म्हणजे इलेक्ट्रिकल डिस्चार्ज झाल्यानंतर, म्हणजे आपल्या भाषेमध्ये आपण म्हणू बॅटरी उतरल्यानंतर परत ते विद्युत प्रभारित करता येतात. आपल्या भाषेत चार्ज म्हणतो आपण, चार्ज, बॅटरी चार्ज करायची किंवा चार्जिंग संपली म्हणतो आपल्या भाषेमध्ये. तर असे जे सेल आहेत, अशा ज्या बॅटऱ्या आहेत, याच्यातली चार्जिंग संपली, याच्यातली विद्युत संपली की परत मध्ये विद्युत भरता येते, चार्जिंग करता येते. यामध्ये लेड आम्ल विद्युत घटात शिशाचं एक विद्युत अग्र, तर आपण इलेक्ट्रोड म्हणतो आपण, व लेड डायऑक्साईड PbO2 चे दुसरे विद्युत अग्र विरल सल्फ्युरिक आम्लात बुडविलेले असते. बघा, या ठिकाणी पहिलं जे आहे हे सल्फ्युरिक ॲसिड आहे. हे दाखवलेलं H2SO4 हे सल्फ्युरिक ॲसिडचं द्रावण आहे. आणि याच्यामध्ये 2 इलेक्ट्रोड बुडवलेत, 2 कांड्यामध्ये बुडवल्यात. एक कांडी आहे लेड ऑक्साईडची आणि दुसरी आहे लेडची, शिशाची. अशा 2 कांड्यामध्ये बुडवलेल्या आहेत. लेड ऑक्साईड या विद्युत अग्रावर धन प्रभार, तर लेड या विद्युत अग्रावर म्हणजे टोकावर ऋण प्रभार असतो. बघा, या ठिकाणी या निळसर रंगामध्ये ऋण असतो आणि या लालसर रंगामध्ये धन प्रभार असतो. कोणता? धन प्रभार असतो. दोन्हीमधील विभवांतर सुमारे 2 व्होल्ट इतके असते. घटामधील, ते इथं दाखवले बघा, 2 व्होल्ट. घटामधील पदार्थाच्या रासायनिक अभिक्रियेने दोन्ही विद्युत अग्रावर
विद्युत प्रभार तयार होतो व परिपथातील भारामधून जसे की बल्बमधून विद्युत प्रवाह त्या ठिकाणी वाहतो. म्हणजे विभवांतर किती आहे याच्यामध्ये 2 व्होल्ट आहे. विभवांतर निर्माण झाल्यामुळं या ठिकाणी विद्युतचं वहन सुरू होतं, म्हणजेच इलेक्ट्रॉनचं वहन त्या ठिकाणी सुरू होतं. हे जे ह्या ज्या प्रकारचे शेल जे असतात लेड ॲसिड सेलचे, हे वारंवार प्रभारित करता येतात. याच्यामध्ये विद्युत संपली याच्यातली की परत भरता येते. द काइंड ऑफ इलेक्ट्रिक सेल्स हॅव ए कॅपॅसिटी टू डिलिव्हर लार्ज करंट. हेन्स lead acid cell are used in car, trucks, motorcycles and uninterrupted power supplies UPS. बघा याच्यामध्ये अशा प्रकारचे जे काही विद्युत घट जे असतात याच्यातून मोठ्या प्रमाणावर विद्युत प्रवाह पुरवण्याची क्षमता असते. ह्यामुळं मोटारी, कार वगैरे, ट्रक, बस, जीप, ट्रॅक्टर, मोटरसायकल, स्कूटर, स्कूटी यासारख्या वाहनामध्ये अशा प्रकारच्या बॅटरीचा, लेड ॲसिड सेलचा, अशा प्रकारच्या विद्युत घटाचा वापर केलेला असतो. अखंड विद्युत शक्ती पुरवणारे यंत्र UPS, यामध्ये लेड आम्ल विद्युत घट वापरली जातात. काळ्या बॅटऱ्या ज्या असतात ना मोठमोठ्याल्या, त्या बॅटऱ्या म्हणजेच काय लेड ॲसिड सेल असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो आपण. तर तुम्हाला आता लक्षात आलं असेल, याची रचना लक्षात आली असेल, याचा उपयोग का केला जातो हे लक्षात आलं असेल तुमच्या. याच्यामध्ये दुसरा एक मुद्दा आहे निकेल कॅडमियम घट. सध्या वेगवेगळी साधने उपकरणे उपलब्ध आहेत की जे इकडे तिकडे न्यावी लागतात. अशा साधनासाठी निकेल कॅडमियम विद्युत घट वापरली जातात आणि हे घट जे असतात हे जवळपास 1.2 व्होल्ट विभवांतर देतात व पुन्हा प्रभारित करता येतात. बघा निकेल cadmium cell. These days a variety of gadgets are available. Various gadgets are available which are required to be carried to different places. Such gadgets use a nickel cadmium cell. The cell deliver about 1.2 volt potential difference and are repeat rechargeable. Second point is a electric circuit. Simple electric circuit, साधा विद्युत परिपथ. When a cell holder, an electric bulb and a plug key are connected by connecting wires shown in figure on a screen. Dry cell is fitted in the holder. Figure A, cell holder. Then the bulb lights up by closing the plug key.
Here is a plug key, here is a cell, here is a bulb, here is the electric circuit, copper wire. Then the bulb light up by closing the plug key. This means that a current flows through the circuit and bulb lights up on a removal of the cell. The electric current flowing through the circuit stops as indicated by the bulb which the electric current flowing through the circuit stops as indicated by the bulb which ceases to glow. This type of connection of electrical components is called an electrical circuit. A circuit is shown in figure on a screen. The cell is shown by the symbol of बघा विद्युत परिपथ म्हणजे इलेक्ट्रिक सर्किट. या ठिकाणी दोन आकृत्या आहेत. पहिली आकृती आहे घटधारकाची, सेल होल्डरची, आणि दुसरी आकृती आहे साधा विद्युत परिपथाची आकृती या ठिकाणी आहे. तर बघा या ठिकाणी घटधारक, विद्युत दिवा, बल्ब, कळ जोडणीच्या विद्युत वाहक तारांनी जोडल्यावर घट व धारकामध्ये कोरडा विद्युत घट बसवल्यास बल्ब प्रकाशतो. बघा याच्यामध्ये जे आहे हे जे आहे हे शेल आहेत, बॅटऱ्या आहेत, ही कळ आहे आणि हा बल्ब आहे या ठिकाणी, आणि हे तांब्याची तार आहे, परिपथ तांबे म्हणजे विद्युत वाहवण्याची तार आहे तांब्याची. आता या ठिकाणी हे जे शेल आहे, आपण या ठिकाणी या विद्युत घटामध्ये हे धारक आहे, याच्यामध्ये आपण शेल बसवू शकतो. याच्यामध्ये असा शेल बसवू शकतो. 1 शेल, 2, 3, 4 आणि 5 सेल आपण या ठिकाणी बसवू शकतो याच्यामध्ये. आणि हे पुढे हे तांब्याच्या तारेला जोडलेलं असतं. बघा याचा या ठिकाणी आपण आकृतीप्रमाणे जर साहित्याची मांडणी केली, जोडलं एकमेकाला ते, तर बल्ब प्रकाशतो की लावल्यानंतर घट काढून घेताच बल्बमधील विद्युत प्रवाह खंडित होतो. म्हणजे याच्यातील शेल जर आपण काढून घेतले, विद्युत घट जर काढून घेतलं तर बल्ब लागत नाही. या प्रकारच्या विद्युत घटकांच्या जोडणीला विद्युत परिपथ असं म्हणतात. म्हणजे परिपथ कशाला म्हणायचं? विद्युत परिपथ तांब्याच्या तारेमध्ये एक बल्ब जोडायचा, विद्युत घट जोडायची आणि कळ जोडायची. हे जर आपण अशी रचना केली आकृतीप्रमाणे तर त्याला काय म्हणायचं? विद्युत परिपथ असं आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो. तर या ठिकाणी या स्क्रीनवर, मोबाईलच्या स्क्रीनवर विद्युत परिपथाची आकृती तुम्ही पाहू शकता. या ठिकाणी विद्युत घट जे आहे त्याचं चिन्ह जे आहे असं आहे, असा सिम्बॉल आहे याचा विद्युत घटाचा. एक मोठी रेघ जी आहे ती धन आहे आणि छोटी रेघ जी आहे ती ऋण आहे. म्हणजे सेलचं वरची जी गुंडी असते ती धन असते आणि सेलचं खालचा सपाट भाग जो असतो पांढरट ॲश कलरचा, राखाडी रंगाचा, तो असतो निगेटिव्ह असतो, ऋण अग्र असतं ते. आणि वरची जी गुंडी असते गोल छोटीशी ती धन अग्र असते. आणि मी आता जे राईट केलेलं आहे ती सेलची सिम्बॉल आहे, सेलचा सिम्बॉल आहे
विद्युत घटाचा सिम्बॉल आहे. मोठी रेष म्हणजे धन आहे, छोटी म्हणजे ऋण आहे. या ठिकाणी अजून एक रेष काढली आपण, मोठी आणि एक छोटी. तर असं समजायचं आपण तिथं 2 शेल लावलेत, आपण 2 बॅटऱ्या लावल्यात, 2 विद्युत घट लावले असं समजू आपण या ठिकाणी. An electrical circuit is also used in the home supply. However, the electricity supply is made from outside instead of electric cells. You will learn about it later. आपल्या घरातही विद्युत परिपथाची जोडणी केलेली असते बघा. आपल्या घरामध्ये फॅन असतात, आपल्या घरामध्ये ट्यूब असतात, बल्ब असतात, आपल्या घरामध्ये टी व्ही असतो. हे आपल्या घरामध्ये वायरिंग केलेली असते बघा. मध्ये बोर्ड असतात, बोर्डवर स्विच असतात, बटन असतात. म्हणजे आपल्या घरातसुद्धा विद्युत परिपथाची रचना केलेली असते. ह्या आकृतीप्रमाणे रचना थोडी असते आपल्या घरामध्ये. बल्ब लावलेले असतात, ट्यूब लावलेले असतात, त्याला मध्येच बटन असतात, स्विच असतात, प्लग असतात. या ठिकाणी विद्युत घटाच्या ऐवजी म्हणजे सेलच्या ऐवजी बाहेरून ताराच्या माध्यमातून याला सप्लाय दिलेला असतो, विद्युत पुरवठा केलेला असतो. याविषयी माहिती आपण पुढे शिकणार आहोत. शोध घ्यामध्ये, रिसर्चमध्ये लिथियम आयन सेल्स आर यूज्ड in modern equipments, for example smartphone, laptop. These cells can be recharged. More electrical energy can be stored in this cell as compared to that in nickels and cadmium cells. बघा, आपल्याला शोध घ्यायचा आहे, माहिती घ्यायची. लिथियम आयन विद्युत घट आधुनिक साधनामध्ये वापरले जातात. सर्वांचा आवडता मोबाईल जो आहे, त्या मोबाईलमध्ये, स्मार्टफोनमध्ये, लॅपटॉपमध्ये याचा वापर केला जातो. आणि हे घट जे असतात पुन्हा प्रभारित करता येतात, म्हणजे चार्जिंग करता येते वारंवार. यामध्ये निकेल कॅडमियम घटापेक्षा अधिक विद्युत ऊर्जा साठवली जाते. म्हणून ही मोबाईलमधली बॅटरी जी असते किंवा लॅपटॉपमधली बॅटरी जी असते ही लिथियमपासून बनवलेली असते. जर कधी मोबाईल खोलला आपल्या घरातील मोठ्या व्यक्तीनं, तर तुम्ही बघू शकता बॅटरीवर लिथियम नाव लिहिलं असतं, लिथियम बॅटरी म्हणून. आता आपण घटाची जोडणी, कनेक्टिंग सेल, हा मुद्दा आपण या ठिकाणी समजून घेऊ आपण. You must have seen more than one electric cell connected in an electrical circuit. See figure on. On a screen, see figure on a screen. Connecting cells. You must have seen more than one electric cells connected in an electrical circuit. In the transistor radio, 2-3 dry cells are seen to be connected
in series. The purpose of doing this is to obtain more potential difference than that of a single cell. Therefore, it is possible to obtain higher current if the cells are connected as seen in figure B. The connection of cell is known as battery of cell. In this series connection, two positive terminal of one cell is connected to the negative terminal of second cell, and the positive terminal of the second cell is connected to the negative terminal of the third one. Therefore, if each cell has a potential difference of 1 volt, the total potential difference of 3 cells will be 3 volt. बघा या ठिकाणी आपण घटाची जोडणी हा मुद्दा समजून घेऊ. आपण विद्युत परिपथात काही वेळा एकापेक्षा अधिक घट जोडलेले तुम्ही पाहितले असतील. याच्यामध्ये बघा पहिली आकृती जी आहे अ नावाची, ट्रान्झिस्टर रेडिओमध्ये 2 ते 3 कोरडे घट एकसर जोडणीत जोडलेले असतात. आता एकसर जोडणी म्हणजे नेमकं काय बघा. आपण 3 घट आपण या ठिकाणी घेऊ. आपण विद्युत घट किती घेऊ? आपण 3 घेऊ किंवा 2 घेऊ आकृतीप्रमाणे. पहिली आकृती तुम्ही जर लक्षात घेतली, आपण पहिली घ्या, दुसरी घ्या. याच्यामध्ये काय केले बघा, 2 सेल या ठिकाणी घेतलेले आहेत, विद्युत घट घेतलेले आहेत. पहिल्या विद्युत घटाचं धनटोक जे आहे ते समजा एखाद्या बल्बला जोडलेलं आहे, आणि पहिल्या विद्युत घटाचं दुसरं टोक हे दुसऱ्या घटाच्या पहिल्या टोकाला जोडलेलं आहे. दुसऱ्या विद्युत घटाचं दुसरं टोक हे बल्बच्या दुसऱ्या अग्राला बिंदूला जोडलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी रचना जी असते अशा प्रकारची केलेली असते. दुसऱ्या आकृतीमध्ये तुम्ही बघू शकता, पहिल्या विद्युत घटाचं धनटोक दुसऱ्या घटाच्या ऋणटोकाला जोडलेलं आहे. दुसऱ्या विद्युत घटाचं धनटोक म्हणजे वरचं टोक हे तिसऱ्या सेलच्या ऋणटोकाला म्हणजे खालच्या टोकाला जोडलेलं आहे. तिसऱ्या सेलचं विद्युत घटाचं धन अग्र म्हणजे पहिलं टोक, ती गुंडी टाईप, ते चौथ्या सेलच्या ऋण टोकाला म्हणजे खालच्या बाजूला जोडलेलं आहे. आणि चौथ्या सेलचं धन टोक हे उपकरणाला जोडलेलं आहे समजा. आणि पहिल्या विद्युत घटाचं ऋण टोक हे सुद्धा एखाद्या साहित्याला जोडलेलं आहे असं समजू आपण या ठिकाणी. बघा या ठिकाणी असे घट, अशी जोडणी म्हणजे एकसर जोडणी. अशी जोडणी म्हणजे कशी? एकसर जोडणी. याच्यामुळं काय होतं, याच्यामध्ये एका घटाच्या विभवांतरापेक्षा आपल्याला या ठिकाणी जास्त विद्युत प्रवाह मिळवता येतो. म्हणून घटाची अशा प्रकारची रचना केलेली असते. अशा प्रकारच्या रचनेला
घटांची बॅटरी ऑफ सेल्स असं म्हटलं जातं. ह्या एकसर जोडणीत एका घटाचे धनटोक दुसऱ्याच्या ऋणटोकाला व दुसऱ्याचे धनटोक तिसऱ्याच्या ऋणटोकाला जोडलं जातं. त्यामुळं जर प्रत्येक घटांचं विभवांतर 1 व्होल्ट असेल, जर आपण या ठिकाणी 2 सेल घेतले तर 2 व्होल्ट एवढं होईल. 4 सेल घेतले, 4 विद्युत घट घेतले तर 4 व्होल्ट होईल. समजा जर एकाचं 1 असेल तर, समजा एकाचं 1.5 असेल, 1.5 असेल, तर 2 सेलचं 2 विद्युत घटाचं एकूण 3 होऊन जाईल, 3 व्होल्ट होऊन जाईल. आणि जर त्या ठिकाणी 4 सेल असतील, 4 विद्युत घट असतील, तर त्या ठिकाणी 1.5च्या हिशोबानं त्या ठिकाणी 6 व्होल्ट एवढं होईल. तर याचा उपयोग ज्या ठिकाणी आपल्याला जास्त विद्युत घट घ्यायचा आहे, विद्युत घ्यायची आहे, अशा ठिकाणी आपल्याला अशा प्रकारची रचना कनेक्टिंग सेल्स या ठिकाणी करावी लागते, रचना अशी करावी लागते. टुडे we seen lead acid cell holder, simple electric circuit, symbol of cell and connecting cells. विद्यार्थी मित्र हो, आजच्या तासिकेमध्ये आपण आज लेड ॲसिड सेल ची रचना माहिती आज आपण या ठिकाणी घेतलेली आहे. लेड आम्ल सेल जे आहेत, लेड ॲसिड सेल जे आहेत, याचा वापर कुठं होतो, का होतो, हे सुद्धा आपण समजून घेतलेलं आहे. कारण अशा बॅटरीमध्ये जास्त विद्युत प्रवाह पुरवण्याची क्षमता असते. म्हणून अशा सेलला, अशा बॅटऱ्यांना वाहनामध्ये एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जिथं इलेक्ट्रिक तारा जोडता येत नाहीत, अशा वाहनांना अशा प्रकारच्या बॅटऱ्या, सेल्स, विद्युत घट वापरतात. पुन्हा दुसरं जे आहे निकेल कॅडमियम घट, हे सुद्धा आपण रेडिओमध्ये, टेपमध्ये, बॅटरीमध्ये किंवा घड्याळीमध्ये, भिंतीवरच्या घड्याळीमध्ये या निकेल कॅडमियम सेलचा वापर आपण करतो. कारण हे कोरडे असतात. एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी आपण त्याला घेऊन गेलो तर त्यापासून आपल्याला काही नुकसान होत नाही. म्हणून निकेल कॅडमियम घटचा सुद्धा वापर केला जातो. पुन्हा आपण या ठिकाणी हे आहे लेड आम्ल विद्युत घट, याची रचना माहिती आपण घेतलेली आहे. पुन्हा सेल होल्डर, घटधारक, याची माहिती आपण घेतलेली आहे. साधा विद्युत परिपथ, याच्याविषयी माहिती आपण या ठिकाणी घेतलेली आहे. पुन्हा घटाची जोडणी, याविषयी माहिती आपण या ठिकाणी घेतलेली आहे. Electric circuit is also used in the home supply. बघा, या ठिकाणी विद्युत परिपथासारखी रचना आपल्या घरामध्ये असते. आपल्या घरातसुद्धा विद्युत परिपथ आहे.
However, the electric supply is made from outside instead of the electric cells. बघा या ठिकाणी हे जे आपल्या घरातली जी काही रचना असते विद्युत परिपथाची, याला बाहेरून विद्युत पुरवठा केलेला असतो. दुसरा मुद्दा जो आहे आपण बघितलेला, वी लर्न कनेक्टिंग सेल्स. आपण आज घटाची जोडणी हा शेवटचा मुद्दा या ठिकाणी आपण आज घेतलेला आहे. आकृतीला आपण समजून घेतलेला आहे. याचा अशा प्रकारच्या रचनेचा उपयोग कुठं होतो हे आपण समजून घेतलेलं आहे. तर विद्यार्थी मित्र हो, आज आपण या ठिकाणी थांबणार आहोत. उद्या परत एक नवीन मुद्दा घेऊन, तो म्हणजे मॅग्नेटिक इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट, धारा विद्युतचे चुंबकीय परिणाम, याच्याविषयी माहिती आपण घेणार आहोत. हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे, कारण बरेचसे उपकरणं जे आहेत आपले, बरेचसे हे उपकरणं या तत्वावर चालतात. कोणत्या? मॅग्नेटिक इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट, धारा विद्युतचे चुंबकीय परिणाम. हे किती महत्त्वाचं आहे आपल्या दृष्टीनं हे आपण पुढच्या तासिकेमध्ये आपण समजून घेऊ. तर विद्यार्थी मित्र हो, आज आपण या ठिकाणी थांबू. आपण मी सांगितलेलं तुम्ही वहीमध्ये नोंद करून घेत जा मुद्दे. मी शिकवत असताना तुमचं जे टेक्स्ट बुक आहे, तुमचं जे विज्ञानचं पुस्तक आहे, ते पुस्तकसुद्धा तुम्ही जवळ घेत जा. एक रफ वही, एक पेन घेत जा आणि महत्त्वाचे मुद्दे नोट करून घेत जा, जेणेकरून आपल्याला समजून घ्यायला सोपं राहील.